नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही काही ऐकायला तयार नसते आणि नाना तिला घेऊन बाहेर येतात। डॉक्टरांनी तुला काय सांगितले की नाच करायची नाही, पण तू तर काही ऐकणार नाही आणि सावकाश तो सुमित्राला खुर्चीवर बसवतात। त्यानंतर सुमित्रा म्हणते की आओ, माझा सारंग जेव्हा घरी येईल तेव्हा मी अशी समोर बसायला हवी, दरवाजा उघडल्यानंतर समोर मी त्याला दिसायला हवी आणि मला तो दिसायला हवा। तेव्हा आजी म्हणते की अगं हे सर्व ठीक आहे, पण तू कशासाठी इतकी दमतेस? अगं ते संध्याकाळी येणार आहे आणि तोपर्यंत तू येथे बसून काय करणार आहे ते मला सांग। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही, मी येथेच बसणार। तेव्हा नाना म्हणतात की हो बसा आणि आजीला म्हणतात की सासूबाई राहून द्या, ती ऐकणार नाही। आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते तर सुमित्राला वाटते की नक्कीच सारंग आला, म्हणून ती लगेच उठायला लागते आणि नक्की तेच आले असे वाटते। तर नाना म्हणतात की अगं इतक्या लवकर, ते संध्याकाळी येणार आहेत आणि आता या वेळेला कोण आले असेल म्हणून ते गुलाबला आवाज देतात आणि कोण आले आहे त्या बघ जरा, म्हणून दरवाजा उघडायला सांगतात। तेव्हा गुलाबदादा दरवाजा उघडतात तर समोर हा सुमित्र आणि जानकी असतात। सुमित्राला बघून तर नानांना खूप राग येतो आणि आजी आणि सौमित्रा मात्र यांना खूप आनंद होतो। तिचे डोळे भरून येतात तर नाना पुढे येतात आणि जानकीला म्हणतात की जानकी, काय चालले तुझे हे सर्व आणि तू याला इथे घेऊन कशाला आलीस, कशाला आणलीस त्याला? तेव्हा जानकी आत येते, नाना मी तुम्हाला सर्व सांगते। तर नाना भयंकर चिडून म्हणतात की जानवी, अगं काय छळ वाद लावलास तू माझा, या वयात तू का मला त्रास देते? तर जानकी म्हणते की नाही नाना, मी तुम्हाला त्रास नाही देत, उलट तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी सौमित्र भाऊजींना येथे घेऊन आले। सौमित्र भाऊजी येथे यायला तयार नव्हते, ते नको म्हणत होते, परंतु मीच त्यांना इथे घेऊन आले। तेव्हा नाना म्हणतात की काय इतका खटाटोप करते ग जानकी, मग त्याची आता बाजू घेईन आणि नवीन तुम्हाला काही ऐकू नकोस। तेव्हा जानकी म्हणते की नाना, त्यांची एकच बाजू आहे, तर ती प्रेमाची, आपल्या सर्वांबरोबर असलेल्या घट्ट नात्याची। आज जर सौमित्र भाऊजी नसते तर कदाचित सारंग भाऊजींचा जीव वाचला नसता। तर पुढे बोलणार तर जानकी लगेच बोलायची थांबते। सुमित्रा म्हणते की अगं जानकी काय बोलतेस तू? तर जानकी म्हणते की हो आई, ऍक्सिडेंटमुळे सारंग भाऊजींचा ब्लड लॉस झाला होता, त्यांचा ब्लड ग्रुप हा वेगळा असल्यामुळे त्यांच्या ब्लड ग्रुपची व्यवस्था होत नव्हते। आपल्या सारंग भाऊजीची अवस्था खूप क्रिटिकल होती, ते जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना सौमित्र भाऊजी त्यांच्यासाठी धावून आले आणि त्यांचा जीव त्यांनी वाचवला। सौमित्र भाऊजींनी सारंग भाऊजींना रक्त दिले। तेव्हा आजी हे सर्व ऐकून म्हणते की शेवटी भाऊच भावाला वाचवण्यासाठी आला। हे सर्व सांगताना जानकीचे डोळे मात्र भरून आलेले असतात। नाना मात्र एकही शब्द बोलत नसतात, परंतु सुमित्रा म्हणते की सौमित्र बाळा, आणि नानांकडे बघून सुमित्रा पण परत शांत होते। तर जानकी नानांजवळ येते, नानांना म्हणते की नाना बाद झाले, आता हे सर्व संपवा आणि कोणत्याही गोष्टी आता मनात ठेवू नका। सौमित्र भाऊजींनी सारंग भाऊजींना पुनर्जन्म दिला, मग तुम्ही आता सौमित्र भाऊजींना पुनर्जन्म द्या। त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्यांनी भोगली, नाना आयुष्यभर मात्र तुम्ही ही शिक्षा त्यांना देऊ नका, त्यांना त्यांच्या भावापासून वेगळे करू नका, एका मुलाला त्याच्या आईपासून वेगळे करू नका। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असते। जानकी सांगते की या गोष्टीचा सर्वांनाच खूप त्रास होतो आणि नाना मला हे सुद्धा माहिती आहे की या सर्वाचा तुम्हाला सुद्धा किती त्रास होतो, बास नाना आता सर्वांचा त्रास समजा, म्हणून जानकी हात जोडून नानांना विनवणी करते। तेव्हा सौमित्र हा दरवाजातच असतो आणि वहिनी जाऊन दे, ऑलरेडी एकतर मी खूप त्रास त्यांना दिले आहे, पण आता माझ्यामुळे आणखीन त्यांना दडपण नको, जातो मी, म्हणून सौमित्र जायला निघतो। तर नाना म्हणतात की थांब सौमित्र, जातो म्हणूनही तर येतो म्हणावे, आणि नाना आपले हात समोर करून ए सौमित्र असे म्हणतात। तर इतक्या प्रेमाने तर सौमित्राच्या डोळ्यात तर पाणी येते। सुमित्रा, जानकी, आजी यांना सुद्धा खूप आनंद होतो। सौमित्र धावतच येतो आणि नानांना प्रेमाची मिठी मारतो। तेव्हा जानकीला हे सर्व बघून आणखीन आनंद तर होतोच, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात। सुमित्रा सुद्धा सौमित्र जवळ येते आणि त्याच्या गालावरून हात फिरवत विचारते की बाळा कसं आहेस रे? आणि सुमित्रा नानांना म्हणते की आता माझ्यात 10 नाही तर 20 हत्तीचे बळ आले, कारण आता माझी सर्व मुलं माझ्या जवळ आहेत। तेव्हा आजी सुद्धा सौमित्राच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, तर सौमित्र आजीला सुद्धा कडकडून मिठी मारतो। तेव्हा जानकी देवाला हात जोडून प्रार्थना करते। आजी म्हणते की बाळा किती दिवसांनी भेटतो रे? तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी बसा, मी तुमच्यासाठी ब्लॅक
कॉफी करते आणि सर्वांसाठी चहा करते आणि खुशून म्हणते की सर्वात अगोदर मी देवासमोर साखर ठेवते. म्हणून जानकी धावतच आत जाते. त्यानंतर सर्वजण सारंग घरी येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. तेवढ्यात लगेच सारंग, ऋषिकेश आणि ऐश्वर्या दरवाजात असतात. ऋषिकेश त्याला घेऊन आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की आई, सारंग भाऊजी आले. तर सारंगला बघून सुमित्राच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. सुमित्रा रडतच आहो आपला सारंग म्हणून नानांच्या हाताला धरून सारंग जवळ येते. सर्वांना इतका आनंद झालेला असतो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारते की बाळा कसं आहेस रे? अरे सारंग, कधी एकदा तुला डोळे भरून बघते असे झाले होते रे. तेव्हा सुमित्रा आपल्या हाताने सारंगचे पाय धुते आणि त्याच्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते. सर्वजण अगदी खुश होऊन ते बघत असतात. आपला सुमित्र सुद्धा तेथेच असतो. तेव्हा सारंगला आतमध्ये आणले जाते. तर सुमित्रा विचारते की अरे सारंग बरे वाटते? तर सारंग म्हणतो की रडतच आई, मरणाच्या दारातून मी परत आलो ग. काळ आला होता परंतु. तर सुमित्रा म्हणते की अरे आता तो विषय नको. तेव्हा नाना जानकीला ओवळण्यासाठी सांगतात. जानकी ही औषणाचे ताट आतमधून घेऊन येते आणि सारंगला ती गंध लावण्यासाठी लागतेच तोच लगेच. सुमित्रा म्हणते की जानकी थांब. तर जानकीला वाईट वाटते आणि सुमित्रा म्हणते की हा मान सारंगच्या बायकोचा, ऐश्वर्याचा, आणि ऐश्वर्याला ओवळण्यासाठी ती पुढे बोलावते. तेव्हा ऐश्वर्या ही पुढे येते आणि जानकी तिच्या हातामध्ये ते औषण करण्याचे ताट देते आणि सारंगला सुद्धा ती गंध लावायला घेते. तर लगेच सारंग मी तिला म्हणतो की ऐश्वर्या थांब, अगोदर जानकी बहिणीला ओवाळून देत. तेव्हा ऐश्वर्याला तर राग येतो. सारंग म्हणतो की तो हक्क तिचा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सारंग, पहिला मान हक्क बायकोचा असतो. आजी म्हणते की हो अगदी बरोबर आहे. तर सारंग म्हणतो की हो आजी, पण आज मी मरणाच्या दारातून परत आलो ते फक्त आणि फक्त जानकी बहिणीमुळे. सुमित्रा म्हणते की काय? तर आजी म्हणते की अरे इनास ट्रेनचे तिकीट काढून तुला मरणाच्या दारात लोटले. तेव्हा नानांना राग येतो आणि हात जोडून ते आजीला म्हणतात की सासूबाई पुरे आता. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आजी, ज्या ट्रेनच्या ऍक्सिडेंट मधून वाचलो त्याचे कारण सुद्धा जानकी बहिणीच आहे. तेव्हा जानकी म्हणते की भाऊजी काय? तर सारंग म्हणतो की हो बरोबर बोलतो मी. की तुला आठवते का, प्रवासाला निघताना तुम्हाला एक 10 रुपयाचे नाणे दिले होते. तुम्हाला म्हटलीच होती की ट्रेनच्या प्रवासात एक नदी लागेल आणि तिच्या प्रवाहातही नाणं टाका आणि हात जोडून प्रार्थना करा. सेमिनार चांगला होऊन दे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दे. वहिनी तुला हे सर्व आठवते का? तेव्हा जानकी म्हणते की हो. तेव्हा सारंग म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे मी नदी येण्याच्या अगोदर ट्रेनच्या दारात आलो आणि ते नाणं हातात घेऊन माझा सेमिनार चांगला होऊन दे असे खुशून बोललो आणि अचानक मला धक्का लागल्यामुळे मी ट्रेन मधून सटकलो आणि थेट नदीच्या प्रवाहात जाऊन पडलो आणि त्यानंतर ट्रेनचे 3-4 डबे आणि खाली पडलेल्या डब्यातील सर्व माणसं बुडून गेली. हे सर्व ऐकून सुद्धा सर्वांना तर धक्का बसतो. तेव्हा सारंग ते सांगताना खूप रडत असतो. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की दादा, वहिनी आणि आई, ते नाणं फेकण्यासाठी मी दाराशी गेलो, पडलो, तेव्हा मी वाचलो. म्हणून मी तुम्हाला म्हटलो की आज मी जिवंत येथे आलो त्याचे कारण माझी जानकी वहिनी आहे. वहिनी, काळ सुद्धा आला होता आणि वेळ सुद्धा आली होती, परंतु ती वेळ तू दिलेल्या नाण्यामुळे दूर निघून गेली. त्यामुळे तू मला ओवाळण्याचा पहिला हक्क मात्र जानी बहिणी तुझा आहे. सारंग हे रडतच सांगत असतो. सर्वांना सारंगचे हे ऐकून खूप वाईट वाटते, कारण जानकीमुळे आज सारंग वाचला हे सर्वांना सारंगने स्पष्ट सांगितलेले असते. तेव्हा सर्वांना सारंगचे म्हणणे पटते. ऐश्वर्या आणि आजी मात्र खाली मान घालून बसतात. तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणतो की अगोदर तू बहिणींना ओवाळून दे आणि मग तुम्ही ओवाळा. तेव्हा नाना सुद्धा देवाला हात जोडतात आणि परमेश्वराची लीला खरंच आगत आहे असे म्हणतात. शर्वरी सुद्धा देवाला हात जोडते. सौमित्रा आणि ऋषिकेश यांना सुद्धा खूप आनंद होतो. तर नाना खुशून जानकीला म्हणतात की जानकी अगं तू ओवाळ. सुमित्रा सुद्धा जानकीला हाताला धरून पुढे बोलावते. जानकी पुढे येते. ऐश्वर्याच्या हातातील ते औषणाचे ताट घेते आणि सारंग भाऊजींसमोर येते. सारंग अगदी डोळे भरून जानकीकडे बघत असतो. तर जानकी म्हणते की नाना म्हणतात तेच खरं आहे. ही सर्व परमेश्वराची लीला आहे. परमेश्वरानेच मला सद्बुद्धी दिली तुम्हाला ते नाणं देण्याची आणि ऋषिकेशला प्रेरणा दिली की अनोळखी लोकांना मदत करण्याची. आणि रडतच जानकी सारंगला म्हणते की सारंग भाऊजी, खरं तर ऋषिकेशने तुम्हाला शोधण्यासाठी आपल्या जीवाचे अगदी रान केले. ते ऐकून रडतच सारंग ऋषिकेशकडे पाहत असतो आणि सर्वजण अगदी खुश होऊन ऋषिकेशला पाहत असतात. तर ऐश्वर्या मात्र खूप राग येत असतो. जानकी म्हणते की हो, त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे, त्यामुळे माझ्या बरोबर त्यांनी सुद्धा तुम्हाला ओवाळण्याचा हक्क आहे. तेव्हा सारंग रडतच हो म्हणतो.
आणि जानकी ऋषिकेशला ओवाळण्यासाठी पुढे बोलावते। ऋषिकेश सुद्धा खूप खुश होऊन पुढे येतो आणि औषणाचे ताट आपल्या हातात घेतो तर जानकी प्रेमाने सारंगचे औषण करते। सर्वजण अगदी खुश होऊन हे सर्व बघत असतात तेव्हा जानकी एक छोटस फूल सारंगला देते तर सारंग हे सर्व प्रेम बघून खूप रडत असतो। तर ऋषिकेश आणि जानकी आपल्या हाताने जोडीनं सारंगचे औषण करतात। ऐश्वर्याला मात्र हे पकवत नसते आणि सर्वजण हे सर्व कौतुकाने बघत असतात आणि या सर्वांचे प्रेम बघून सर्वांचे डोळे मात्र हे भरून येतात। सारंग सुद्धा त्यांना हात जोडतो। सर्वजण अगदी खुश होतात। त्यानंतर ओवी धावतच येते आणि सारंग काकाला मिठी मारते। ओवी सारंगला म्हणते की अरे काका, जेव्हा तू नव्हतास तेव्हा खरंच मला खूप भीती वाटत होती। घरातील सर्वजण खूप रडत होते आणि मी विचारल्यानंतर मला कोणीही तुझ्याबद्दल काही व्यवस्थित सांगत सुद्धा नव्हते, पण जेव्हा मी न्यूज बघितली तेव्हा मला असे वाटले की खरंच तू परत नाही येणार। आणि रडतच सारंगचा एक घोट पापा घेते आणि काका तू परत आला म्हणून ओवीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। ओवी खुशून म्हणत असते की माझा गुलाबजाम काका परत आला। सर्वांना खूप आनंद झालेला असतो। तेव्हा सारंग सुद्धा खुशून म्हणतो की ओवी खरंच मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे परत आलो, हे बघ तुझा गुलाबजाम काका। सौमित्र सुद्धा तेथेच असतो आणि त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। तेव्हा ओवी आपल्या हातात एक गुलाबाचे फूल घेऊन येते आणि सारंग काका हे बघ हे तुझ्यासाठी, आणि ते फूल ती सारंगच्या हातात देते। सारंग सुद्धा अगदी खुश होऊन तो फूल घेतो तर शर्वरीला सुद्धा खूप आनंद वाटतो आणि लांबूनच ती ओवीच्या त्या कौतुकाचे कौतुक करून तिचा गोड पापा घेते। ऐश्वर्याला मात्र काहीही पकवत नसते आणि ती तर खाली मानच घालते। ओवी सारंगला म्हणते की अरे काका तू लवकर बरा हो, आपण पहिल्यासारखी खूप मस्ती करायची। आणि ओवीचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात। ती चक्क सारंगला मिठी मारते आणि सारंग सुद्धा तिला जवळ घेऊन म्हणते की हो मी नक्की बरा होईल आणि लवकर चालायला सुद्धा लागेल। सर्वांना खूप आनंद होतो आणि जानकीचे सुद्धा डोळे अगदी प्रेमाने भरून येतात। सर्वांना ओवीच्या बोलण्याचे तर कौतुक वाटते। तेव्हा ऋषिकेश ओवीला बाजूला घेतो आणि नाना म्हणतात की जानकी आता सारंगला आराम करून दे आणि नाना हे ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन जायला सांगतात। जानकी म्हणते की हो ऐश्वर्या तू सारंग भाऊजींना आतमध्ये घेऊन जा। तेव्हा ऐश्वर्या पुढे येते आणि सारंगला त्या खुर्चीला धरून आतमध्ये घेऊन जाते। तेव्हा सर्वजण खूप खुश होतात। जानकी सुद्धा खूप खुश ओवीला जवळ घेते आणि ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि जानकी खुश होऊन सांगते की उद्या रक्षाबंधन आहे। ऐश्वर्याला मात्र हे सर्व ऐकून खूप राग येतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मला उद्या सकाळी एक अर्जंट मीटिंग आहे आणि ती मीटिंग संपल्यानंतर मी लगेच उद्या सकाळी लवकर मागे येईल। तेव्हा सर्वजण एकत्र जेवत असतात आणि हा विषय सुरू असतो। सौमित्र सुद्धा आपला तेथेच असतो, परंतु ऐश्वर्या मात्र हे सर्व ऐकल्यानंतर मनात म्हणते की उद्या हा रक्षाबंधनचा सण कसा साजरा होतो ते मी बघते। तेव्हा ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि ऐन वेळेस ती ऋषिकेशला तेथे येऊन देण्यासाठी काहीतरी प्लॅन करते। तर शर्वरी ही रक्षाबंधनासाठी तयार होते आणि ती ऋषिकेशची वाट बघत असते की दादा कुठे आहे, किती वेळ झाला। जानकीला विचारत असते की अगं वहिनी दादा अजून आलेला नाही। तेव्हा मात्र आजी लगेच म्हणते बहिणीकडून राखी बांधून घ्यायची नसेल आणि मुद्दाम ऋषिकेश आलेला नाही। आजी ही बोलायला काही ऐकत नसते आणि ती म्हणते की आता ऋषिकेशला समजले की शर्वरी ही त्याची सावत्र बहीण आहे म्हणून। तेव्हा मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि शर्वरीला तर आजीचा खूप राग येतो। त्यानंतर ऐश्वर्याने एक प्लॅन केल्याप्रमाणे तिने काही गुंड हे ऋषिकेशच्या मागे पाठवलेले असतात आणि त्या गुंडांना ऋषिकेशला मारण्याची सुपारी तिने दिलेली असते। तेव्हा ते गुंड ऋषिकेश जात असताना मागून येतात आणि ऋषिकेशच्या डोक्यात काठीने त्याला मारतात। तेव्हा ऋषिकेशला जबर मार लागतो आणि ऋषिकेश हा खाली पडतो। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला या संकटातून कशी वाचवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।